कर्मचाऱ्यांच्या बोनससाठी एसटी महामंडळाचे निवडणूक आयोगाला साकडे. लवकरच 90,000 कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्याची शक्यता. मुंबई बेस्ट उपक्रमाप्रमाणेच एसटी महामंडळाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देता यावा यासाठी निवडणूक आयोगाला विनंती पत्र पाठवून साकडे घातले आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे कर्मचाऱ्यांना बोनस देण्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागण्यात आली आहे. निवडणूक आयोगाची परवानगी मिळताच तात्काळ कर्मचाऱ्यांना बोनस देता येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. मागील वर्षी एसटीच्या कर्मचाऱ्यांना सरसकट दिवाळी बोनस म्हणून 6,000 रुपये देण्यात आले होते. याही वर्षी कर्मचाऱ्यांना बोनस मिळावा यासाठी विविध कर्मचारी संघटनांनी एसटी प्रशासन आणि शासनाला विनंती पत्र पाठवले होते. परंतु एसटी प्रशासनाने वित्त विभागाने वेळेचा प्रस्ताव न दिल्याने शासनाकडून दिवाळी बोनसचा निधी एसटीला वितरित करणे शक्य झाले नाही. त्यामुळे एसटीचे 90,000 कर्मचाऱ्यांना बोनस मिळण्याची आशा मावळली होती. मुळातच अत्यंत कमी पगार असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना 6,000 रुपये दिवाळी भेट महत्वाची होती. सर्वसामान्य जनतेची दिवाळी चांगली व्हावी यासाठी घरचा सण सोडून ऐन दिवाळीत राबणाऱ्या चालक वाहकांना बोनस न देणे हा त्यांच्यावरील अन्याय आहे अशी भावना अनेक संघटनांनी व्यक्त केली होती. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या घरी दिवाळी साजरी करताना अडीअडचणींचा सामना करावा लागला. तसेच दिवाळीमधील खरेदीवर बंधने आली. दरम्यान बेस्टच्या 30,000 कर्मचाऱ्यांना बोनससाठी मुंबई महानगरपालिकेने सुमारे 80 कोटी रुपये बेस्ट उपक्रमाला अनुदान स्वरूपात दिले. ही रक्कम वितरित करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने निवडणूक आयोगाची परवानगी मागितली. निवडणूक आयोगाने दिलेल्या परवानगीच्या अधीन राहून बेस्ट उपक्रम कर्मचाऱ्यांना दिवाळीनंतर का होईना बोनस वितरित करणार आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनाही त्याच धर्तीवर बोनस देण्यात येईल. एसटी प्रशासनाने निवडणूक आयोगाला पत्र पाठवून बोनस वितरित करण्यासाठी परवानगी मागितली आहे अशी माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी MSRTC मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा. धन्यवाद.